त्यानंतर औरंगाबादला जाऊया। औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदांसाठी पहिल्याच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। सध्या मराठवाड्याच्या जिल्हा परिषदांची काय परिस्थिती आहे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, सध्याच्या परिस्थितीचं वर्णन कसं करता येईल? सध्याची मराठवाड्याची जर स्थिती सांगायची झाली तर मराठवाड्यामध्ये शिवसेना हिंगोलीमध्ये एक हाती सत्ता घेऊन या ठिकाणी सत्तेत आहे। औरंगाबाद त्रिशंकू आहे। एनसीपी आणि काँग्रेस यांना या ठिकाणी मनसेचं पाठबळ आहे। त्याचबरोबर बीडमधली जर स्थिती सांगायची झाली तर बीडमधली जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या एनसीपीची 29, त्याचबरोबर भाजपाची देखील 29 आहे आणि त्यामुळे इथला जो सत्ता आहे ती टॉसवरती एनसीपीच्या ताब्यात गेलेली होती आणि त्यामुळे एनसीपीच्या ताब्यात जिल्हा परिषद जी आहे ते बीडची आहे। त्याचबरोबर जालन्याची जिल्हा परिषद ही शिवसेना आणि भाजपा युतीच्या ताब्यात आहे। त्याचबरोबर लातूर आणि नांदेड या दोनही जिल्हा परिषदा ह्या काँग्रेसच्या स्वतंत्र ताब्यात आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यातलं जर चित्र सांगायचं झालं तर सध्याची स्थिती ही तुमच्या डोळ्यासमोर आहे। आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षांनी निवडणूक लढवण्याची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि आपलं संघटन मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे। गावागावात बैठका घेण्याची या ठिकाणी प्रत्येक पक्षाचं सत्र सुरू आहे। मजबूत उमेदवार कोण आपल्याला देता येईल यासाठी सुद्धा प्रत्येक पक्षांचा शोध या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष जो आहे तो आपली सत्ता जिल्हा परिषदेवरती यावी त्यासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय।